अक्षय तृतीया दिनांक 19 एप्रिल 2026. श्रीकृष्ण म्हणता, हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेलं दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असं म्हटलं आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होतं. अक्षय तृतीया हा मोठा सण आहे. तो 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. अक्षय म्हणजे जे सतत राहतं ते, म्हणून ह्या तृतीयेला जे कराल ते अक्षय होते अशी आपली धारणा आहे. त्यामुळे या दिवशी जप, होम, दान केलं जातं. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवसाला हिंदू धर्मियांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. याच दिवशी अनेक शुभकामंसुद्धा केली जातात. आता पुढे पहा की काय आहे या दिवसाचं नक्की महत्त्व. आजच्या दिवशी गंगा धर्तीवर अवतरली होती. 2. आजच्या दिवशी महर्षी परशुराम यांचा जन्म झाला होता. 3. अन्नपूर्णा देवीचा जन्मही आजच झाला होता. 4. श्रीकृष्णांनी आजच्या दिवशी द्रौपदीला वस्त्रहरण होण्यापासून वाचवलं होतं. 5. आजच्या दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट झाली होती. 6. कुबेराला आजच्याच दिवशी धन सापडलं होतं. 7. सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवातही याच दिवसापासून झाली होती. 8. ब्रह्माचा पुत्र अक्षय कुमाराचं अवतरण याच दिवशी झालं होतं. 9. प्रसिद्ध तीर्थस्थळ बद्रीनारायणाचं कपाट आजच्याच दिवशी उघडलं जातं. 10. वृंदावनाच्या बांके बिहारी लालचं चरण दर्शन फक्त आजच्याच दिवशी होतं. 11. आजच्याच दिवशी महाभारताचं युद्ध समाप्त झालं होतं. ह्या दिवसाचं महत्त्व. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होतं. नरनारायण ह्या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झालं होतं असं मानलं जातं. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापांतून मुक्त होतो. कृष्णाने युधिष्ठिराला असं सांगितलं होतं की या तिथीस केलेलं दान, हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय तृतीया असंही म्हटलं जातं. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय अविनाशी होते. या दिवशी गंगेचं स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झालं अशी आख्यायिकाही प्रचलित आहे. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असे मिळते असा समज आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत आहे. रामकृष्ण हरी.